सो पहा आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3 इंडिसेस अँड क्यूब रूट. तर घातांक आणि क्यूब रूट म्हणल्यावर काय होईल घनमूळ. ओके. तर या अगोदर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे आपण शिकलेलोच आहोत. ओके. आणि त्यामध्ये घातांकाचे काही जे नियम आहेत हे नियम फार मॅटर करतात है ना. आता जसं की पहा इथे जर घातांकाचा जो पहिला नियम आपण शिकायलो तर पहा की a चा घातांक m आणि a चा घातांक n यांचा जर काय असेल मल्टिप्लिकेशन गुणाकार जर असेल तर अशा वेळेस काय करतो आपण a चा घातांक m आणि n म्हणजे घातांकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची. ओके. हा झाला पहिला नियम. या संदर्भात एक एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पहा समजा तुम्हाला इथं दिलं मी x चा घातांक 5 गुणिले x चा घातांक 4. तर यामध्ये काय करायचंय तुम्हाला की x जो आहे तर त्याचा पहिल्याचा घातांक होता 5 आणि दुसऱ्याचा घातांक आहे 4. 5 प्लस 4 यांची काय करायची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. कारण जरी इथं x आणि x चं मल्टिप्लिकेशन असेल परंतु मल्टिप्लिकेशन असताना घातांकाचा नियम काय सांगतो की घातांकाची काय करा तुम्ही बेरीज करा आणि दॅट्स वाय x इज इक्वल टू 5 प्लस 4 किती आलं 9. सो याला रीडिंग करताना आपण काय म्हणू 9th पॉवर ऑफ x. काय म्हणतो 9th पॉवर ऑफ x. येते लक्षात. म्हणजे x चा घन 9 हे झालं मराठीमध्ये. पण जेव्हा आपण इंग्रजीमध्ये म्हणू तेव्हा याला काय म्हणू आपण 9th पॉवर ऑफ x. राईट. आणि x च्या ठिकाणी एखादी संख्या असेल ती संख्या तुम्ही काय करणार प्रोनाउन्स करणार. ठीक आहे. हा झाला घातांकाचा पहिला नियम. दुसरा नियम आपण भागाकारा संदर्भात समजून घेऊ. आता a चा घातांक m डिवायडेड बाय किंवा भागिले a चा घातांक n असा आहे. आता मुळात याला आपण असं पण लिहू शकतो a चा घातांक m छेद a चा घातांक n. या दोन्ही पद्धतीने लिहिणं काय आहे सारखंच आहे. सो हे सॉल्व्ह करत असताना नियम काय सांगतो की a चा घातांक m मधून तुम्हाला n काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजा करायचा आहे. आणि सो या संदर्भात जर आपण एक्झाम्पल घेतलं त्याच पद्धतीचं एक्झाम्पल घेऊ आपण x चा कितवा पॉवर घेतला मी 5th पॉवर डिवायडेड बाय 3rd पॉवर ऑफ x किंवा याला आपण क्यूब सुद्धा म्हणू शकतो क्यूब ऑफ x है ना. x चा घन आहे. सो काय होईल x चा कितवा पॉवर घ्यायचा 5th पॉवर घ्यायचा. त्यामधून 3 काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे. 3 मधून 5 सबस्ट्रॅक्ट केल्यावर किती राहील 2. सो इट इज द स्क्वेअर ऑफ x. ओके. आता इथं पहा इथं संख्या 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त होती. आता जर समजा 2 असेल तर काय म्हणतो आपण स्क्वेअर. 3 असेल तर क्यूब. पण 4 किंवा त्यापेक्षा जास्त असेल जसं की इथे 9 होतं तर आपण काय शब्द वापरला 9th पॉवर. आता इथं सेकंड पॉवर वापरायची गरज आहे का नाही. याचं डायरेक्ट काय करणार आपण x स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ x असं जरी रीडिंग केली तरी चालतं. ओके. हे आलं आन्सर. आता हे झाले घातांकाचे 2 नियम. तिसऱ्या नियमाबद्दल बोलू आपण. आता तिसरा जो नियम आहे तर तो आहे a चा घातांक m आणि त्याचाही घातांक आपल्याला काय घ्यायचा आहे n घ्यायचा आहे. सो mth पॉवर ऑफ a आणि त्याचा पॉवर काय घेतला आपण n म्हणजे घातांकाचा घातांक घेतला. बरोबर आहे का. तर या केसेस मध्ये काय करायचं की हे जे 2 घातांक आहे तर त्यांचा आपल्याला यावेळेस काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल जर घेतलं a टू द पॉवर x घेऊ x चा आपण 9th पॉवर घेऊ. ओके. आणि त्याचाही
काय घेऊ, क्यूब घेऊ. ओके, सो या केसेस मध्ये काय होईल बघा, x टू द पॉवर 9 आणि याला 3 काय करायचं आहे, मल्टिप्लाय. म्हणजे घातांकाचा घातांक असेल ते ऍडिशन करायची गरज आहे का, नाही. ते काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. सो 9 3 किती होईल, 27. सो आन्सर काय आलं, 27th पॉवर ऑफ x. ओके, देन घातांकाचा जो पुढचा नियम आहे तर तो आहे की a चा घातांक 0 जर असेल तर त्याचं आन्सर नेहमी काय घ्यायचं, आपल्याला 1 घ्यायचं आहे. जसं की इथं संख्या किती मोठी असू द्या, समजा तुम्ही इथं घेतले 120, बरोबर आहे का, आणि याचा घातांक घेतला आपण 0, तर सरळ त्याचं उत्तर काय लिहून टाकायचं, तुम्हाला 1 लिहून घ्यायचं आहे, बरोबर. किंवा अनदर एक्झाम्पल मध्ये x आहे, 4x घेतला समजा आपण, 4x रेज टू द पॉवर x. अशा वेळेस काय होईल बरं, आता एक लक्षात घ्या की मी तुमच्या समोर 2 उदाहरणं लिहितो. पहा, इथं पहिल्या उदाहरण आणि दुसऱ्या उदाहरण याच्यात फरक दिसतोय का तुम्हाला, आहे ना. इथं जो x चा घातांक 0 आहे, 4 चा आहे का, नाही. पण इथं जर पाहिलं तर 4x या कंप्लीट किमतीचा काय आहे, घातांक 0 आहे. येते लक्षात. सो इथं काय होईल, 4 ला 4 राहतील आणि x चा घातांक 0 असल्यामुळे इथं किती व्हॅल्यू घेणार आपण, 1, आणि याचा आन्सर किती येईल, 4 येईल. पण इथं मुळात 4x या पूर्ण संख्येचा घातांक 0 असल्यामुळे याचं डायरेक्ट आपण आन्सर किती घेणार, 1 घेणार. येते लक्षात. कारण इथे ऍक्च्युअल काय होतं पहा, की ते 4चा कोणत्याही संख्येचा तुम्हाला घातांक दिला नाही, याचा अर्थ तिथे घातांक काय असतो, 1 असतो. येते नियम लक्षात. समजा मी नुसतं लिहिलंय तर x, घातांक लिहिलाच नाही, तर घातांक लिहिला नाही याचा अर्थ इथं घातांक 0 आहे असा आहे का, नाही. तर इथं अर्थ असा आहे की x चा घातांक काय आहे, 1. x च्या अलीकडेही कोणता अंक नाही, तिथं सुद्धा काय आहे, 1च आहे. येते लक्षात. म्हणजे x च्या अगोदर 1 लिहायची गरज नाही, x चा घातांक 1 सुद्धा लिहायची गरज असते का, नाही. हे न लिहिता आपण नुसतं x जरी लिहिलं तर याचा अर्थ तोच आहे की 1x आणि x टू द पॉवर 1. येते लक्षात. तर असे काही नियम आहेत पहा आपल्याकडे. आता आणखीन जर नियमामध्ये तुम्हाला स्टडी करायचं असेल तर पहा, आता a टू द पॉवर m घेतलं मी समजा, तर याला मला कसं लिहिता येतं माहितीये का. समजा a चा घातांक काय घेतला मी, -m घेतला. काय घेतला, -m. तर a टू द पॉवर -m घेतला असेल तर याला मला असं लिहिता येतं, मला 1/a चा घातांक m. म्हणजे घातांक ऋण असेल, निगेटिव्ह असेल, आणि त्याला जर मी छेदामध्ये घेतलं तर ते काय होतं, पॉझिटिव्ह होतं. काय होतं, पॉझिटिव्ह घातांक होतो. जसं की एक्झाम्पल जर घेतलं मी, तर सपोज x टू द पॉवर -9 असं घेतलं मी, त्याला मला कसं लिहिता येईल बरं, 1/x टू द पॉवर 9. म्हणजे जो -9 होता तो डिनोमिनेटर मध्ये घेतल्यावर काय झाला, पॉझिटिव्ह झाला, बरोबर. म्हणजे आपण त्याला फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये लिहिलं. आता हे लिहिणं याला इनव्हर्स म्हणायचं. ओके, तर हा सुद्धा एक घातांकाचा काय आहे, नियम आहे. ओके, आता एवढे सारे नियम शिकल्यावर काही गोष्टी तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की समजा तुम्हाला माहित आहे की a स्क्वेअर आहे, बरोबर आहे का. आता a स्क्वेअर आहे ना, तर याचं जेव्हा आपण सपोज आता a स्क्वेअर तर तुम्हाला माहित आहे, आता याला आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं असेल, सपोज हे मी कट करतोय तर पहा आपण असं कन्सिडर करू की x चा घातांक 1/2. याचा अर्थ माहिती का काय आहे, तर हे लक्षात घ्या की जे वर्गमुळात x असतं, काय असतं, वर्गमुळात x असतो, त्याचा घातांक लिहायची पद्धत काय आहे की वर्गमुळाचा अर्थ काय आहे पहा. स्क्वेअर रूटचा अर्थ असा आहे, जसं की मी आता स्क्वेअर रूट मध्ये 2 लिहिले,
याचा अर्थ आहे की 2चा घातांक मला किती घ्यायचा आहे 1/2. येते लक्षात. म्हणजे हा जो स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट काय घातांक डिनोट करायला 1/2. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट लिहिण्याची एक नवीन पद्धत लक्षात आली असेल. तसं क्यूब रूटला सुद्धा आहे पहा. समजा मी क्यूब रूट कसं लिहितो आपण या पद्धतीने लिहितो बरोबर आहे का. याला काय म्हणतो आपण घनमूळ क्यूब रूट. तर या क्यूब रूटला लिहिण्याची पद्धत काय x⁻1/3 येते लक्षात. म्हणजे स्क्वेअर रूट जे आहे वाटल्यास मी याला थोडस अगोदर √x लिहितो. सो x⁻1/2. सो या दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात आलं असेल की जो काही रूट असेल है ना तो रूट तुम्हाला या पद्धतीने लिहिता येतो. येते लक्षात. तुम्ही किती वाई घ्या. समजा इथं तुम्ही 5th रूट घेतला 5th रूट ऑफ द x. त्याला कसं लिहिता येतं x⁻1/5. आणि याला रीडिंग करताना कसं करणार 5th रूट ऑफ x. कसं वाचन करणार 5th रूट ऑफ x अशा पद्धतीनं. म्हणजे घातांक जर असेल तर पॉवर है ना आणि 1 असेल तर त्याला काय करायचंय रूट म्हणून कन्सिडर करायचं. येते लक्षात. अजून काही गोष्टी समजून घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये घेऊ आपण. इथं x चा घातांक मी काय करतो 5/2. काय घेतलं मी 5/2. आता याचं रीडिंग कसं करायचं मला. ओके तर मला सांगा पॉवर किती आहे 5 आणि रूट किती आहे 2. लक्षात घ्या हा जो घातांक मध्ये वरचा जो असतो है ना फ्रॅक्शन मध्ये जर घातांक असेल तर न्यूमरेटर जो आहे तो काय असतो पॉवर. काय असतो पॉवर. आणि जो डिनोमिनेटर आहे तो काय असतो रूट असतो बरोबर. आणि अगोदर काय करायचं तुम्हाला पॉवरला रिप्रेझेंट करायचं आहे आणि नंतर रूटला रिप्रेझेंट करायचं आहे. अगोदर काय रिप्रेझेंट करायचं आहे पॉवर आणि त्यानंतर काय रिप्रेझेंट करायचा रूट रिप्रेझेंट करायचा. जसं की तर रूट किती आहे 5th. सो 5th पॉवर पॉवर घ्यायचा बरोबर. सो पॉवर 5 आहे. सो सांगा 5th पॉवर ऑफ घेतला 5th पॉवर ऑफ. आणि इथं काय आहे रूट आहे. रूट आहे म्हणजे 2चा रूट असल्यावर काय शब्द वापरला मी तुम्हाला स्क्वेअर रूट. काय शब्द वापरायचा आहे स्क्वेअर रूट ऑफ x. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे रीडिंग करायचं आहे. येते लक्षात. म्हणजे अगोदर कोणाला मेन्शन केलं तुम्ही पॉवरला त्यानंतर कोणाला मेंटेन केलं रूटला आणि त्यानंतर काय लिहायचं आहे जी संख्या असेल ती. जसं की आता सेकंड एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण सपोज 92 आहे आणि या 92 चा मी काय करतो प्लस 4/3 घेतो. ओके आता एक लक्षात घ्या. आता मी अगोदर तुम्हाला काय सांगितलं होतं की 1/2 जर असेल तर हा काय आहे स्क्वेअर रूट. काय आहे स्क्वेअर रूट. घातांक जर 1/2 असेल आणि घातांक जर 1/3 असेल तर हा कोणता रूट असतो क्यूब रूट. काय असतो क्यूब रूट असतो घनमूळ. ओके हे लक्षात आहे तुमच्या. आता ह्या दोन ट्रिक घेऊन आपण चलू. आता इथं छेदामध्ये किती आहे 3 म्हणजे रूट तर आपला क्यूब रूट आहे. थर्ड रूट लिहिणार आहे का आपण नाही. ते 4 पासून पुढे लिहायचं. पॉवर किती आहे आपल्याकडं 4. पॉवर आणि रूट मध्ये अगोदर कोणाला मेन्शन करायचं पॉवरला. सो कितवा पॉवर आहे सो काय लिहिणार आपण 4th पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ 92. ओके तर या पद्धतीने तुम्ही काय करणार त्याला रिप्रेझेंट करणार. ओके अजून थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊ. इथं मी समजा इथं 4 घेतो आणि 4 चा मी काय करतो 3/7 असं जर घेतलं. आता याची रीडिंग करताना एक लक्षात ठेवा इथं 3 आलेला आहे. जर
घातांक 2 आला असेल तर काय लिहितो आपण? स्क्वेअर. काय लिहितो? स्क्वेअर. पॉवर जर 2 असेल तर स्क्वेअर आणि पॉवर जर 3 असेल तर क्यूब. आता मला सांगा इथं 3 जे आहे हे कशामध्ये आले? पॉवर मध्ये आले का रूट मध्ये आले? पॉवर मध्ये. सो पॉवर मध्ये आपण त्याला थर्ड पॉवर म्हणायची गरज आहे का? नाही, कारण त्यासाठी एक सेपरेट शब्द आपल्याकडे आहे. कोणता आहे? क्यूब. सो काय लिहिणार आपण? क्यूब ऑफ. पॉवर वगैरे काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट क्यूब ऑफ. बरोबर आहे का? आणि किती रूट आहे? 7th रूट ऑफ 4. ओके, अशा पद्धतीने आपण काय करणार? रीडिंग करणार. आणि मे बी काही केसेस मध्ये असं बी होऊ शकतं. सपोज इथे आहे 12 आणि 12 चा आपण घेतला या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 7. ओके. आता यामध्ये क्यूब नाही, स्क्वेअर नाही, क्यूब रूट नाही आणि स्क्वेअर रूट बी नाही. बरोबर आहे का? यामध्ये पॉवर किती दिला आहे? 4 आणि रूट किती दिला आहे? 7. सो याचं जेव्हा आपण रीडिंग करू तेव्हा कसं करणार सांगा? 4th power of 7th root of 12. तर या पद्धतीने आता तुमच्या लक्षात आलं असेल की यांचं रीडिंग कसं करायचं आहे. त्यानंतर घातांकाचे जे बेसिक रूल्स आहेत ते सुद्धा आपण काय केले? लर्न करून घेतले. त्यानंतर क्यूब रूट, स्क्वेअर रूट हे ना, ह्यांना 2 पद्धतीने कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो हे सुद्धा आपण लर्न केलेलं आहे. नेक्स्ट मध्ये आपण काय करू? काही एनएमएस रिलेटेड